नमस्कार. आज बनवते मी कुरकुरीत असा बांगडा फ्राय. चला तर आता मग सुरुवात करूया. अर्धा किलो बांगडे आणलेले आहेत. ते स्वच्छ धुवून घेतलेत. आता याला लावायला मसाला काढून घ्यायचा आहे. 1 चमचा अद्रक, लसूण, कोथिंबिरीची पेस्ट घेतली. अर्ध लिंबू पिळून घेतले. मच्छी जेवढी आंबट असेल तेवढी छान लागते. 1 चमचा लाल तिखट घ्यायचे. घरगुती लाल तिखट आहे हे. चवीपुरतं मीठ टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे. आता या बांगड्यांना लावून घेणार आहे मी. आता श्रावण चालू होणार आहे म्हणून मच्छी आणली. आमच्याकडे अजून दुसरी कोणतीच मच्छी भेटत नाही, फक्त बांगडे भेटत आहेत, म्हणून हे बांगडे आणलेत. आता हे सर्व बांगड्यांना लावून घेतले मसाला. रवा घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. रवा तांदूळाचं पीठ टाकल्यामुळे छान कुरकुरीत होतो बांगडा. त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकून मिक्स करून घेतले. आता तव्यामध्ये तेल तापत ठेवले आणि हा रवा आता या मच्छीला लावून घ्यायचा आहे सर्व बाजूनी. आता ह्या तेलामध्ये हे सोडून घ्यायचे. आता गॅस आपला बारीक करून घ्यायचा आहे आणि मंद आचेवर हे फ्राय होऊ द्यायचे. त्यामुळे छान कुरकुरीत पण होतं आणि आतून शिजतं पण. आता पलटी करून घ्यायचे. तयार झाला आपला बांगडा फ्राय. आता एक साईडला काढून घेते, म्हणजे तेल पण याच्यात निथळतं. आता दुसरे पीस पण याच्यात सोडून घेणार आहे. आता हे फ्राय होत आहेत तोपर्यंत याचं तेल निथळलं. आता हे काढून घ्यायचे. खाण्यासाठी तयार आहे आपला बांगडा फ्राय. एकदा नक्की करून बघा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.